नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी. सविता ब्लॉग साहित्य कला लेखनमध्ये आज सगळ्यांसाठी एक छानसा लेख घेऊन आलेले आहे. लेखाचं नाव आहे सांगते, थोड्या वेळात सांगते. अं, तुम्ही जर कुणाला समोरासमोर जर भेटलात, तर काय विचारता? कसे आहात तुम्ही? पहिल्यांदा तोच उच्चार होतो ना तुमचा? मैत्रिणी असू द्या, कुणीही असू द्या. कशी आहेस गं तू? तर उत्तर काय येतं? ठीक आहे सगळं. ओके आहे सगळं. तर ह्याच विषयावर आजचा लेख आहे. विषयाचं नाव आहे आय एम फाईन. विषयाचं नाव आहे आय एम फाईन. मी ठीक आहे. मी ठीक आहे. परवाचीच गोष्ट होती. मैत्रिणीचा फोन आला. मैत्रीण फोनवर काय म्हणते, हाऊ आर यू? तिकडून मैत्रीण म्हणाली, फाईन. मग मी तिला विचारलं, अँड यू? तर ती म्हणते, मी टू. ती मैत्रीण म्हणाली. मी मनाशीच हसले आणि मनालाच एक प्रश्न विचारला, की खरंच सगळं फाईन आहे का आपलं? आणि आपल्या जीवनात सगळं ओके आहे का? फाईन नक्की आहे का? का हे फॉर्मॅलिटी वगैरे म्हणून आपण म्हणत असतो आणि कधी-कधी हे खरंही असतं आणि कधी-कधी ते खरंही नसतं. एक मुखवटा आपल्या चेहऱ्यावर चढवलेला असतो आणि त्याच्या आत आपला चेहरा हा लपलेला असतो. खरं तर लोकांना काहीही सोयरं-सुतक नसतं बरं का. आनंदी आहात का दुःखी आहात का एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण विचारायचं असतं का आपल्या मनाची समजूत असते. म्हणून आपण म्हणतो की येस आय एम फाईन. हो, मी ठीक आहे. पण हे आपण सांगत नसतो, तर हे आपल्या मनाला आपण बजावत असतो आणि ही आपली खरी पॉझिटिव्हिटी असते. आणि हे बोललेच पाहिजे. हेच बोलले पाहिजे. खरं तर ह्या 3 शब्द जे आहेत, मी ठीक आहे किंवा आय एम फाईन हे गोल्डन वर्ड्स आहेत आपल्यासाठी कायमस्वरूपी. आपल्या जीवन प्रवासात बरोबर ते कायमस्वरूपी ठेवले पाहिजेत. अनेकदा ते मनातल्या मनात बोलले पण पाहिजेत. जसं थ्री इडियट्स चित्रपटामध्ये सदानकदा आमिर खान स्वतःच्या मनाला हात देऊन म्हणत असतो, "ऑल इज वेल, ऑल इज वेल." म्हणून हृदयाजवळ त्याचा हात न्यायचा. तसंच आपण पण कधी-कधी म्हणायचं, "येस, आय एम फाईन. येस, मी ठीक आहे, मी ठीक आहे." असं म्हटल्याने सुद्धा एक प्रकारची सकारात्मकता आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि आपलं मन हे प्रसन्न होतं. हे तुम्हाला अनुभव घेऊन बघा. मी हे 2 दिवसापूर्वी लेख वाचलेला आहे. आज शेअर करते कारण की मी सुद्धा हे 2 दिवसामध्ये अनुभवलंय. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते. सासूरवाशीणच्या घरी एखादा माहेरचा जर पाहुणा आला आणि त्याच्याजवळ ती निरोप पाठवायची आणि आईला सांगा बरं का मामा, दादांना आईला आणि दादांना सांगा, "मी खूप सुखात आहे बरं का, माझी काही काळजी करू नका" वगैरे म्हणून. आणि सर्व दुःख कोपऱ्यामध्ये ठेवायची, ढकलून द्यायची आणि संसार करत-करत हसत पुढे जायची. धन्य होत्या त्या माऊल्या, की जेवढ्या त्या स्ट्राँग होत्या, कष्ट करत होत्या आणि स्वतःला त्या घडवत होत्या. त्यामध्ये एक कविता दिलेली आहे. ही मी कविता आधी बोललेले सुद्धा आहे. पर्सनली ही मला खूप आवडते म्हणून आणि ह्या लेखामध्ये सुद्धा ती कविता ॲड केलेली आहे. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत. हे काव्यरचना दिलेली आहे त्यांनी. हेच शब्द आहेत आय एम फाईन. आपल्या मागच्या पिढ्यांना कळलेलं आणि कळालेलं. त्या मानाने आत्ताची सहनशक्ती कमी झालेली आहे. आपल्या मनाला मजबूत बनवण्यासाठी आपण खूप आतून आवश्यक आहे आणि आपल्या मनाला मजबूत बनवणं गरजेचं आहे. सतत मनातल्या मनात म्हणायचं, "मी ठीक आहे." आपण छोट्या-छोट्या गोष्टीवरून मनाला लावून घेतो. निगेटिव्ह विचार करत बसतो आणि हे निगेटिव्ह विचार आपल्याला नकारात्मक गोष्टीकडे वाव देतं आणि हे विचार आपल्या डोक्यातून जाण्यासाठी हे आपण जेवढं होईल तेवढं आपण हे टाळलं टाळलं गेलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला परिस्थिती बघतो. आपण आज पैसा आहे, चांगला जॉब आहे, तरी एक प्रकारची कुठे ना कुठे छोटी तरी का होईना पोकळी असतेच. कारण की नैराश्य पोकळी म्हणा. त्याला काय दिलेलं आहे त्यांनी नाव? नाव की नैराश्याची पोकळी.
टोकाचे पाऊल उचलले जातात काही काही ठिकाणी. सर्व कुटुंब दुःखाच्या खाईत ढकललं जातं आणि एका क्षणात आर्थिक सुबत्तेबरोबर सुद्धा मनाची सुबत्ता सुद्धा ढासळून गेली जाते आणि आपण ती जर आपण ती चांगली जर ठेवली, तर मनात चांगले विचार आणले, तर ते सुद्धा आपल्यासाठी एक छान सत्कर्मच असतं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आपल्याला सांगितलंय, "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण." मना प्रसन्नतेने, मनाच्या प्रसन्नतेने तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. कारण मन, मन हेच सिद्धीचं भांडार आहे. योगा करून जसं मनाला सदृढ वाटतं, जसं आपल्या डोक्याला शांतता वाटते, तसं मनसुद्धा सुंदर करणं हे आपल्या हातात आहे. तरच आपल्याला सगळं सुंदर जग दिसेल, नाही का? कारण की आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आपल्या मनाला मजबूत बनवण्यासाठी 3 जादुई शब्द महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे आय एम फाईन, आय एम फाईन, आय एम फाईन. मराठीमधून मी ठीक आहे, मी ठीक आहे, मी ठीक आहे. असे सुंदर दिवसाचे स्वागत करायचे आणि सुंदर दिवसाचे स्वागत करून आपण पुढे जायचं. कसा वाटला लेख? हा लेख होता शरयू सुरडकर जाधव यांचा पुण्यावरून आलेला आणि लेख खूप छान होता आणि त्यांचं शरयू डायरी हे त्यांचं पुस्तक पण आहे. त्यामधला हा लेख आहे. लेख आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी आनंदित राहा, प्रसन्न राहा आणि सदानकदा आपल्याला म्हणत राहत जायचं, मी ठीक आहे, मी खूप छान आहे आणि मी खूप आनंदी आहे, ओके आहे, आय एम फाईन. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.